सध्या जर बघितलं तर बिहारींची जास्तीत जास्त विरोधाभास होतो आणि विरोध करण्याच्या मागचं जर कारण बघितलं तर गेले 10 ते 12 वर्षामध्ये किती महाराष्ट्रातील उद्योग जे आहे ते बिहारला नेण्यात आले, तरीही बिहारी जनताचं पलायन महाराष्ट्रभर होतं, त्याचबरोबर पूर्ण भारतभर होत आहे. तर याला कारण काय आहे? त्याचबरोबर तेथील ते मतदानाच्या वेळेस जातात आणि मतदान झालं की परत ते येऊन जातात. तेथील सरकार हे पण विचार करत नाही की यांचं लोकसंख्या नियंत्रण ठेवायला पाहिजे, शिक्षित करायला पाहिजे, त्याबद्दल त्यांचं काहीही नसतं आणि जातीपातीचं सरकार ते निवडून देतात आणि परत आपल्या राज्यामध्ये प्रस्थापित होतात. महाराष्ट्रात जर बघितलं तर हिंदी म्हणजे बिहारी लोकांचं, यूपी लोकांचं जे आहे हे राशन आणि त्याचबरोबर जर पाहिलं त्यांचा तर मतदान कार्ड अतिशय जास्त झालेले आहे. म्हणजे त्यांनी जर ठरवलं तर ते आपल्या लोकांना निवडून देतात आणि मराठी माणसाचा हा हक्क कुठे ना कुठे मारला जात आहे. याबद्दल मराठी माणसाचा हक्क मारला जातो आणि त्याचबरोबर इथं जर बघितलं आपण महाराष्ट्रामध्ये तर त्यांचे नेते जास्त तयार झालेले आहे आणि वरून सांगतात की आपल्याला महाराष्ट्रावर विजय मिळवायचा आहे. म्हणजे इथे मराठी माणसाची ला काही किंमत नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे ते ती मात्राची ही किंमत मराठी माणसाला देत नाही. यांनी आपला स्वतःचा स्वाभिमान जपून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे मराठी माणसाचा हक्काची जमीन आहे ती जमिनी हस्तगत करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर ते आपले स्वतःचे जे गुरंढोरं जे आहे ते गुरंढोरं रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळं जी अमेरिकेमध्ये भारतीयापासून जो तकलीफ झालेली आहे तीच तकलीफ राज्यामध्ये ही म्हणजे महाराष्ट्रामध्येही ह्या बिहारी यूपी लोकांपासून होत आहे. कमाई करायला बाहेर जाणं हा गुन्हा नाही, पण तिथे जाऊन जर दादागिरी आणि तुम्ही तिथं राज्य प्रस्थापित करत असाल तर हा जरूर गुन्हा आहे.